नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा जो दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे सर्वांसाठी. तर आपला जो मेटाफोर्स प्रोजेक्ट आहे त्याचं जे अपडेट व्हर्जन आहे मेटावेल हे लॉन्च झालेलं आहे. तर मित्रांनो, जुने व्यक्ती आणि नवीन व्यक्ती आपला जो ID कसा रिॲक्टिवेट करायचा आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला टोकन पॉकेट ओपन करून घ्यायचं आहे. हे बघा, टोकन पॉकेट ट्रस्ट वॉलेटमधून करण्यापेक्षा तुम्ही टोकन पॉकेटमधून ओपन करा. आता इथे एक ID आहे एक्झाम्पलसाठी, हा एक जुना ID आहे. तर हा ID कसा ॲक्टिवेट करायचा आहे, तर आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला डिस्कवरमध्ये एंटर करायची आहे. हा बघा, इथे खाली एक ऑप्शन आहे डिस्कवर, तुम्हाला मी इथे दाखवतो आहे. इथे बघा डिस्कवर ऑप्शन आहे. या डिस्कवर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. ओके, तर मी ते डिस्कवर ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. ओके, आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला, वरती एंटर URL दिसतं आहे. वरती बघा इथे एंटर URL दिसतं आहे. हे एंटर URLवरती आपली वेबसाईट टाकायची आहे. तर आपली वेबसाईट कोणती आहे, meta-well ही वेबसाईट आपल्याला टाकायची आहे. तर मी एकदा वेबसाईटवरती जातो आहे. माझी वेबसाईट आहे, हे बघा metavel.com. ओके, ही तुम्हाला ग्रुपमध्ये वेबसाईट भेटेल. आणि जे जुने व्यक्ती आहेत त्यांचा जो अपलाईन व्यक्ती आहे तो चेंज होणार नाही आहे इथे. ओके, तर आपल्याला इथे काय करायचं आहे, हा इंटरफेस येईल आणि तुम्हाला काय करायचं आहे, वरती जो तुम्हाला 3 लाईन दिसते ते 3 लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे वरती 3 लाईन, कारण का तुम्हाला वॉलेट कनेक्ट करावा लागेल. तर इथे मी क्लिक करतो आहे 3 लाईनवरती. ओके, आता इथे एक ऑलरेडी ID ओपन आहे. हा ID काय करतो आहे मी इथून लॉग आउट करतो आहे. पहिला लॉग आउट करून घ्या जर तुमचा ID वगैरे ओपन असेल तर. हे बघा इथे एक ID आहे. हा ID काय करतो आहे मी लॉग आउट करून घेतो आहे. इथे क्लिक करतो आहे आणि पर्सनलमध्ये जाऊन, ठीक आहे, जेव्हा लॉग आउट नाही केलं तर तुम्हाला हे बघा कनेक्ट वॉलेट असं पेज येणार. तर हे पेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला वॉलेट कनेक्ट करायचं आहे. तर मी या पेजवरती क्लिक करतो, कनेक्ट वॉलेट म्हणून. या पेजवरती मी क्लिक करतो. तर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर सॉरी कॉल आला होता. मेटामास्कवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि साइनअप या बटनवरती क्लिक करायचं आहे. हे बघा, हे साइनअप जे बटन आहे, यस साइनअपवरती क्लिक करायचं आहे. ओके, आता इथे तुम्हाला दिसणार तुमचा ओल्ड अपलाईन कोण होतं. इथे ID दिसेल तुम्हाला तुमच्या अपलाईनचा. ओके, हे बघा इथे अपलाईनचा ID तुम्हाला दिसणार. ओके, आता इथे खाली बघा आय ॲग्री आणि आय एम नॉट सिटीजन या 2 बॉक्सवर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. तर मी इथे क्लिक करतो आहे 2 बॉक्सवरती आणि साइनअपवरती क्लिक करायचं आहे. मेटामास्क सिलेक्ट करायचं आहे. मेटामास्क किंवा टोकन पॉकेट येईल. कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा कन्फर्म पेमेंट दाखवतं आहे. मी लवकर करण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. पासवर्ड टाकायचा आहे, जो काही पासवर्ड असेल तो टाकायचा आपल्याला. आणि एंटर केल्याच्यानंतर या इंटरफेसवरती तुम्हाला आपला इंटरफेस येईल आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट विचारणार तुम्हाला. नेक्स्ट स्टेप हे बघा इथे कंटिन्यू विचारलं आहे. कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा आपला स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट विचारतं आहे. पुन्हा काय करायचं आहे, पासवर्ड टाकायचं आहे. ओके, तुमचा जो काही पासवर्ड असेल तर इथे एंट्री करायचं आहे. ओके, आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, आपला जो प्रोग्राम होता पहिला टॅक्टाईल त्याचं जे नाव आहे अपडेट व्हर्जन नेम TNA झालेलं आहे. तर इथे आपल्या TNSवर क्लिक करायचं आहे. बघा सेकंडचा ऑप्शन आहे, TNSवर क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे. आता क्लिक केल्याच्यानंतर इथे बघा हा ऑप्शन खूप महत्त्वाचा आहे. नवीन जे व्यक्ती असतील त्यांनी काय करायचं आहे, इथून सुरुवात करायची आहे. नवीन जे व्यक्ती असतील ज्यांचं अजून जॉईनिंग झालेलं नाही त्यांनी इथून त्याची सुरुवात आहे. आणि जे जुने व्यक्ती असतील ज्यांनी ऑलरेडी स्लॉट परचेस केलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे, वरती जो ऑप्शन आहे रिॲक्टिवेटचा त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. ओके, तर हा जो ID आहे तो जुना आहे ID, त्यांनी पहिला स्लॉट घेतलेला होता. तर याचा मी क्लिक करतो आहे वरती, रिॲक्टिवेटवरती क्लिक करतो आहे. पुन्हा एकदा दाखवतो, हे जे बटन आहे रिॲक्टिवेटचं, पण मी हे बघा बटन, हे रिॲक्टिवेटचं बटन क्लिक करायचं आहे. ओके, त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे आणि पुन्हा एकदा रिॲक्टिवेटचा ऑप्शन येईल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट विचारणार तुम्हाला, कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. ओके, थोडा टाईम लागेल तुम्हाला नेटवर्कमध्ये. हे बघा त्या व्यक्तीने पहिला स्लॉट परचेस केला होता ओल्ड पर्सननी, त्याचा हा स्लॉट बघा परचेस ऑलरेडी झालेला आहे. हे बघा, आणि नवीन व्यक्तीसाठी तुम्हाला काय लागणार,
की तुम्हाला याच्यामध्ये 10 डाय ठेवावं लागणार पहिल्या स्लॉटसाठी. ओके, हा ओल्ड आय डी आहे. ओल्ड ज्यांच्याकडे ओल्ड आय डी आहेत त्यांचे जेवढे स्लॉट घेतलेले आहेत तेवढे याच्यामध्ये रिॲक्टिवेट केल्याच्यानंतर जसेच्या तसे तुम्हाला दिसणार आहेत. ओके, अजून एक गुड न्यूज